नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी आप्पा आत्नोरे. आज आपण राष्ट्रीय घडामोडी पार्ट 1 बघणार आहोत. म्हणजे राष्ट्रीय घडामोडी जास्त आहे त्याचा अर्थ याच्यावरून कळत असेल. आणि हे एपिसोड नंबर 2 म्हणजे काय हे लक्षात घ्या. आपले जेवढे लेक्चर होणार आहेत त्याचं 1, 2 असे आपण नंबर देणार आहोत. ओके, किती होतील तेवढे. याचा आणि पार्टचा काही संबंध नाही. ओके, एकूण लेक्चरचं ते देतोय आपण. बघा आता ही जी काय आपला पार्ट 1 आहे, कोणता आहे पार्ट 1 आहे. आणि या पार्ट 1 मध्ये म्हणजे राष्ट्रीय घडामोडी आपण अख्ख्या पार्ट 2 किंवा पार्ट 3 मध्ये किमान पार्ट 2 तरी 2 तरी घ्यावे लागतील किंवा 3 घ्यावे लागतील, त्यामध्ये कव्हर होईल. बघा हे सगळं तुम्हाला पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल दोन्ही, ओके, किंवा राज्यसेवा मुख्यची परीक्षा असेल तर त्यामध्येही फायदेशीर ठरेल. ओके, पण आता बरीच विद्यार्थी काय करतात रे, सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण राष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास करतो खूप डीप जाण्याचा प्रयत्न करतात की बाबा चला की या पक्षाला एवढे पडले, म्हणजे एक महत्त्वाच्या पक्षाची जी काय कार्य किती मिळाले कधीतरी एकदम मॅच द पेअर मध्ये विचारू शकतात. पण खूप जर समजा काय राष्ट्रीय घडामोडीमध्ये एखादी 18वी लोकसभा असेल किंवा आताच्या जे काय आपल्या महाराष्ट्र विधानसभेची जे काही इलेक्शन झालेली आहेत, मग जनरली एवढं लेटेस्ट विचारतील महाराष्ट्राचं सांगता येत नाही, पण करे लोकसभेबद्दल विचारू शकतात. मग आता यावर्षी राष्ट्रीय घडामोडीमध्ये अनेक बातम्या झालेल्या आहेत, पण त्यामध्ये आपण खूप डीप जाण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्या डीप प्रश्न विचारली जात नाहीत. तुम्ही बघितलं असेल की इलेक्शनवर आजपर्यंत काय विचारलेले तर नॉर्मल प्रश्न आहेत. तुम्ही जर 19चा इलेक्शन झाल्यानंतर जर पेपर बघितला तर किती टप्प्यात झालेली आहे किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारताची जी मतदार किती होती असं त्यावर विचारलं. जसं आता 968 आहेत. ओके, मग याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ओके, म्हणजे इलेक्शन वगैरे की आता यावर्षी बऱ्याच राष्ट्रीय घडामोडीमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं की आता राज्यसेवा पूर्वला विचारलेला आहे. कशावर विचारलंय? नवीन संसद, खूप महत्त्वाची गोष्ट आहे नवीन संसद. ओके, अजूनही आपला प्रश्न येऊ शकतात. नवीन संसद असेल, नारी शक्ती वंदन विधेयक असेल, नारी शक्ती वंदन विधेयक असेल, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत या ठिकाणी. त्यानंतर अजून काय महत्त्वाचं आहे? लोकसभा निवडणूक असेल आणि त्यासोबत झालेल्या निवडणुका असतील. त्यानंतर विधानसभा निवडणूक असेल, महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक. आणि आता दुसरे लोकपाल नियुक्त झालेले आहेत, लोकपालवर विचारू शकतात. ओके, लोकपाल जसं पहिले लोकपाल विचारले पिनाकी घोष यांच्यावर प्रश्न आला होता, तसं लोकपाल यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. किंवा त्याच्यावर बेस एखादा काय विचारतील की पहिलं राज्य कोणतं आहे की लोकायुक्त नियुक्त करणारं? महाराष्ट्र आहे. मग याच्या निवडणुकीच्या रिलेटेड काय रे, निवडणुका म्हणून जास्त टार्गेट करून त्यांनी डायरेक्ट निवडणूक आयोगाकडेही फिरू शकतात. निवडणूक आयोग याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. किंवा मग काय लेटेस्ट ज्या काय घटना ज्या सध्या चर्चेमध्ये होत्या, जशा मागच्या 2 वर्षामध्ये काय पक्षांतर बंदी कायदा, जर चालू घडामोडीचा तो काय जीएस ला रिलेट करणारा जे काय पॉइंट आहे त्यामध्ये जर बघितलं तर पक्षांतर बंदी कायदा जो काय कधीचा आहे रे, 52वी घटना दुसरी 1885 1985चा, बरोबर. पक्षांतरबंदी कायद्यावर विचारू शकतात. त्यामध्ये काय बदल करण्यात आले, कसं काय पक्षांतरबंदी कायदा असेल, म्हणजे करंटला रिलेट करून याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर अजून काय आता सध्याची कॅगची नियुक्ती झालेली आहे. सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची जरी नेमणूक झाली असली, आता संजीव खन्नाजी यांची नेमणूक जी झालेली आहे. ओके, तर आता ते त्यांच्यावर विचारणं, खन्ना साहेब यांच्यावर जरी विचारण्याकडे प्रश्न नाही विचारले तरी याच्या अगोदरचे चंद्रचूड जे होते त्यांच्यावर विचारू शकतात. म्हणजे ते 50वे आहेत का 51वे आहेत, किंवा मग त्यांनी कुठं कोणकोणत्या कार्य सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून किंवा मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे, किंवा उच्च न्यायालयामध्ये कोणकोणत्या केलेल्या आहे याच्यावर असं विचारू शकतात. किंवा मग अजून काय विचारतील, युपीएससीचं जे काय आहे, युपीएससीचे जे काय अध्यक्ष आहेत, मग युपीएससीच्या अध्यक्षावर महत्वाचं आहे, याच्यावर विचारलेलं आहे. याच्या अगोदर युपीएससीच्या अध्यक्षावर प्रश्न आलेला आहे. कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे इथे, याच्यावर विचारण्यासारखंच आहे. युपीएससीचे अध्यक्ष प्रीती सुदन जी झालेली आहेत, मग त्यांच्यावर विचारू शकतात. म्हणजे मध्यंतरी कुणी राजीनामा दिलाय त्यांच्यावर विचारू शकतात. मग हे महत्वाच्या नेमणूक आहे, या नेमणुकामध्ये महत्वाची ज्या नेमणूक आहेत त्यावर विचारू शकतात. मग युपीएससीचे अध्यक्ष असतील किंवा मग राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष देखील विचारतील, राजीव कुमार यांच्यावरही विचारू शकतात. म्हणजे असं नाही की सर खूप दिवस झाले नेमणूक, पण त्यावरही प्रश्न या ठिकाणी आपल्याला येऊ शकतात. पण आपल्याला आवाका आला पाहिजे की आता एखाद्या पुस्तकात दिलंच नाही, मग मी ते वाचू का, 23चा आहे का 24चा आहे,
असं नसतंय की काही गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं असते, ज्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. किंवा आता जसं करे लोकसभा झालेली आहे, मग लोकसभेच्या रिलेटेड काय विचारतील की जसे पहिल्यांदाच आता म्हणजे बऱ्याच वर्षानंतर करे लोकसभा अध्यक्षासाठी निवडणूक झालेली आहे, मग ओम बिर्ला यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. मागच्या 10 वर्षामध्ये करे विरोधी पक्षनेता नव्हतं, आता राहुल गांधीजी हे करे विरोधी पक्षनेता झालेले आहेत, त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. किंवा करे तिसरी टर्म आहे जी की कंटिन्युअसली बीजेपी करे सत्तेत आलेली आहे आणि नरेंद्र मोदी हे करे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा येणारे करे दुसरे पंतप्रधान आहेत, म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके. म्हणजे रिलेट करून याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आपण खूप इथं डीप वाचत बसतो, मग काही गोष्टी त्यावर प्रश्न येतात. मग महाराष्ट्राच्या रिलेटेड सर्वात कमी काळाचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस, मग त्यांच्यावर विचारू शकतात. म्हणजे रिलेट करून आपला प्रश्न येऊ शकतात. अलग लक्षात बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, मग काय रे अजून काय रे बाबा, जसं युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, मग युनिफॉर्म सिव्हिल कोडवर विचारू शकतात. मग युनिफॉर्म सिव्हिल कोड पहिलं गोवा होता, आता काय उत्तराखंड आलेला आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाबतीत. किंवा मग काय संसद रत्न असेल, मग संसद रत्नावर जास्त नाही, पण या खूप महत्वाच्या गोष्टी घडलेल्या बघा. नवीन संसद असेल किंवा नारी शक्ती वंदन विधेयक असेल, लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील किंवा खरे महत्वाच्या नेमणुका असतील, मग यांच्यावर प्रश्न रिलेट करून प्रश्न विचारू शकतात. जर इतरही बाबी बघितलात तर खरे नागरिकत्व दुरुस्ती कायदा असेल, म्हणजे नागरिकत्वाच्या बाबतीत नागरिकत्व दुरुस्त कायदा, मूळ कायदा कधीचा आहे? 1955 आहे, त्यावरही प्रश्न येऊ शकतो. मग त्या रिलेट करून प्रश्न आपल्याला जनरली विचारू शकतात. ओके. तर नारी शक्ती वंदन विधेयक सांगितलंय, लोकपाल सांगितलं तुम्हाला, काय त्यानंतर आता जनरली महाराष्ट्राला रिलेट करून बऱ्याच गोष्टी विचारू शकतात, जसं की आपली 29वी जालना ह्या महानगरपालिका हे केलेला आहे आणि 23वा विधी आयोग असेल किंवा काय बाकी काही असं विशेष काही नाही बघा विचारण्यासारखं, पण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि एक प्रजासत्ताक दिन 2024चा विचारू शकतात. ओके. का रे बाबा? कारण 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्या रिलेटेड काही प्रश्न विचारू शकतात. मग आता हे महत्त्वाच्या बाबी आहेत, याच्या रिलेटेडही अजूनही काही गोष्टी आपण त्या ठिकाणी रिलेट करून प्रश्न तयार होऊ शकतात. पण ही एवढी गोष्टी जी आहेत ती महत्त्वाच्या आहेत. आपण राष्ट्रीय घडामोडीमध्ये खरे राष्ट्रीय घडामोडी म्हणण्यापेक्षा राजकीय घडामोडी म्हणा, आता सध्या आपण राजकीय घडामोडी बघतोय, त्या राजकीय घडामोडी पहिला पॉइंट जो आहे पार्ट 1 मध्ये आपण आता सध्या राजकीय घडामोडी बघतोय, राष्ट्रीय घडामोडी मधल्या खरे राजकीय घडामोडी या ठिकाणी बघतोय, म्हणजे खरे या पार्ट 1 मध्ये. मग राजकीय घडामोडीमध्ये एवढ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ओके. मग अजून यामध्ये अजून काही करायचं असेल तर आपण काय व्हॅल्यू एडिशन करू शकतो. ओके. मग किंवा जसं आता महिला आयोगाच्या अध्यक्ष, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष नियुक्त झाले आहेत, मग मुद्दाम त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगावर प्रश्न विचारू शकतात. ओके. आता रिसेंटली राज्यसभा पूर्वला पण विचारलेला आहे, मग याचे काय त्याचा कायदा कोणता आहे वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतोय. मग महत्वाच्या जे काय घटना झालेल्या आहेत त्यावर प्रश्न जनरली जास्त विचारली जातात. मग आपण या ठिकाणी राष्ट्रीय घडामोडीमधल्या राजकीय घडामोडी या ठिकाणी बघणार आहोत. ओके. चला बघा, आता 18वी लोकसभा कितवी लोकसभा आहे पहिली इथून सुरू होऊ शकते प्रश्न. कारण निवडणुकीची घोषणा, कालावधी, निकाल हे सगळं काय एवढं जनरली विचारत नाही की कितवी. पण याच्या अगोदर युपी मध्ये किती टप्प्यामध्ये इलेक्शन झाले असा प्रश्न आला होता, बरोबर ना? म्हणजे 16-17 मध्ये काहीतरी प्रश्न आलाय असा, बरोबर का? हो, याच टाइम मध्ये आला असेल. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे जनरली प्रश्न काय रे खूप डीप नसतात. महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात झाली ती माहित नसते आम्हाला. सर मला वाटते 7 टप्प्यात झाली. अरे एकूण 7 टप्प्यामध्ये झालेली आहे. मग 7 टप्प्यामध्ये लोकसभेच्या एकूण 7 टप्पे झालेले आहेत. 7 टप्प्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये 7 टप्प्यामध्ये ते इलेक्शन पार पडलेले आहे, किंवा महाराष्ट्रात किती टप्प्यात 5 टप्प्यात पार पडली सर माहिती पाहिजे आपल्याला. ओके. बघा लक्षात घ्या, तर ही महत्वाचा पॉईंट आहे. मी जिथं क्वेश्चन मार्क करतोय तेच पॉईंट लक्षात ठेवायचं, सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. नॉर्मल वाचायचं, म्हणजे याचा अर्थ असं नाही की याच्यावर येणारच नाही असं म्हणत नाही मी, किंवा कोणत्यावर येऊ शकते. आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं, आपण काय कम्प्युटर नाहीत किंवा आलं प्रत्येक गोष्ट मला लक्षात राहील असं होईल का? नाही. मग आता बघा, महाराष्ट्रामध्ये किती टप्पे झालेले? 5 टप्प्यामध्ये, आणि एकूण 7 टप्पे होते. किती हे टप्पे माहिती असणं गरजेचं आहे. याच्या अगोदर याच्यावर विचारलेलं आहे.
आणि कालावधी 19 एप्रिल ते 1 जून 2024 पर्यंत इलेक्शन पार पडल्या. 16 मार्च 2024 ला घोषणा झाली आणि निकाल 4 जून 2024 लागला. पण ठीक आहे, हे नॉर्मल वाचा, इथं काय असं प्रश्न येण्यासारखं काही नाही. बघा, एकूण उमेदवार 8,360 होते. नॉर्मल लक्षात ठेवा, इथं काय असं आणि सगळ्यात जास्त कोणाचे होते रे? बहुजन समाज पार्टीचे होते सगळ्यात जास्त 488 आणि नंतर बीजेपीचे होता 440. त्यामध्ये पुरुष इथं काहीच गरज नाही बघा, हे पुरुष उमेदवार एवढे होते, महिला एवढे होते, तृतीयपंथी एवढे. जनरली हे विचारू शकतात, पण हे विचारण्यासारखं नाही. एकूण पुरुष उमेदवार 7,557, एकूण महिला उमेदवार 797 आणि तृतीयपंथी उमेदवार 6. आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी आकडेवारी सापडेल, पण इथं ती लक्षात ठेवा, कारण त्याची मॅच करून बघा आकडेवारी. ओके, ठीक आहे. चला बघा, आता हे कार्य वन लाईनर आहेत. या वन लाईनर गोष्टी काही माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आता सर्वात कमी कार्य उमेदवार असलेला राष्ट्रीय पक्ष कोणता होता? म्हणजे जसं आपण बघितलं की बीएसपीच्या जवळजवळ किती रे? 400 काय सांगितलं? बीएसपीच्या 488. पण इथं जर बघितलं तर सर्वात कमी उमेदवार असलेला राष्ट्रीय पक्ष कोणता होता? नॅशनल पीपल्स पार्टी. म्हणजे कुठलं, म्हणजे म्हणतोय कुठला राष्ट्रीय पक्ष कोणत्या? तर फक्त 3. ओके, मग ते माहिती आहे. सर्वाधिक महिला उमेदवार बीजेपीच्या होत्या सिकारे जवळजवळ 69 आणि सर्वाधिक श्रीमंत उमेदवार डॉक्टर चंद्रशेखर खरे टीडीपीचा आंध्र प्रदेशमध्ये 5,705 कोटी रुपये. किती बघा, किती माया झाली. पण हे मी तुम्हाला इथे क्वेश्चन मार्क कुठेही केलं नाही, नॉर्मल लक्षात ठेवा. सर्वाधिक उमेदवारांची संख्या असलेला मतदारसंघ करूर तामिळनाडू आहे 54. ओके, 7 टप्प्यामध्ये निवडणूक झालेले राज्य कोणते आहेत? आता ही तर विचारू शकतात, खरे 7 टप्प्यामध्ये कोण कोण झाले? बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. हे लक्षात ठेवावं लागलं. आणि लोकसभेसाठी एकूण जागा, आता हे तर माहितीच पाहिजे, 543. आपला माहिती आहे एकूण काय रे? तसं बघितलं 550 जागा आहेत, म्हणजे काय रे मॅक्झिमम. आता सध्या म्हणला तर किती रे? 545 होत्या म्हणावं लागेल. आणि आता मात्र यामधल्या 2 जे आहे अँग्लो इंडियनसाठी नॉमिनेट करण्याचा, म्हणजे त्यांना जर प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर अँग्लो इंडियनसाठी 2 जागा असायच्या. आणि आता मग ऍक्च्युली किती आहेत? मग आता सध्या 543 जागा आहेत किती लोकसभेमध्ये? 543. मग 543 जागेचं इलेक्शन पार पडलेले आहेत. हे 2 कारण नॉमिनेट असतात, पण ते आता 2 नॉमिनेट केले जात नाहीत. ती 104वी घटना दुरुस्तीनुसार रद्द करण्यात आलेला आहे. बरोबर. बघा, आता बहुमतासाठी आवश्यक जागा किती? मग काय 50%च्या वर 272 वगैरे. सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशमध्ये आहेत 80 आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आहेत 48. ओके, 48 आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये जर राज्यसभेचे म्हणला तर 19 जागा आहेत आणि विधानसभेचे 288 जागा आहेत. विधान परिषद 78 जागा आहेत. माहिती पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतोय, आपलं महाराष्ट्रात जर माहिती पाहिजे, या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची विधानसभा जी आहे, मग आपल्या विधान परिषद आहे. मग विधान परिषद असणारे राज्य कोणकोणते आहेत? मग अरे वर कोण? जम्मू काश्मीर आता राहिलेलं नाही. ओके, मग कोणकोणती राज्य विधान परिषद आहे? विधान परिषद निर्माण करण्याचं कलम कोणतं आहे? निर्मिती किंवा नष्ट करणं कलम 169 आहे सर, 169. त्यावरही प्रश्न येऊ शकतो. ओके, मग त्या रिलेटेड मी सांगतोय गोष्टी. पात्र मतदार हे महत्वाचं आहे बघा. पात्र मतदार किती आहे? 968 दशलक्ष. याच्यावर विचारलाय प्रश्न. महाराष्ट्रामध्ये किती होते विचारलं होतं, बरोबर ना? मग रे भारतामध्ये एकूण किती आहेत पात्र मतदार? 968 दशलक्ष होते आणि मतदान केले किती आहेत? त्यापैकी 642 दशलक्ष. दोन्ही लक्षात ठेवा. मग रे मतदान केलेल्या महिला 312 दशलक्ष. काही गरज नाही, फक्त एक लक्षात ठेवलं तरी चालते, बाकी काही नाही. इतिहासातली ही सर्वात दुसरी सर्वात मोठी निवडणूक आहे. याच्या अगोदर 51-52 मध्ये 4 महिने चालली, आता ही 44 दिवस चालली. ओके, आणि सर्वात लहान निवडणूक 1980 ची 3 ते 6 जानेवारी फक्त. ओके, असो. बघा, लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका कुठल्या पार पडल्यात याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, हे माहित पाहिजे. कोणकोणत्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका या लोकसभेसोबत पार पडल्या, हे जनरल प्रश्न आहे. किंवा मग करे लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात झाल्या? 7. म्हणजे नॉर्मल. आपला काय खूप तुम्ही बघा वन लाईनर प्रश्न आहेत रे, 23 मध्ये वन लाईनर प्रश्न आहेत. कंबाईन गट ब गट कला. आपण खूप डीप जातो आणि वरवरचं विचारलं की येत नाही. आला 7 आहे का 5 आहे का 6 आहे? हा कन्फ्युजनचा मुद्दा अजिबात राहिला नाही पाहिजे. मी म्हणत नाही की बाकीचं वाचू नका, पण ज्या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे प्रिव्हियस इयरची क्वेश्चन बघून की निवडणुकीवर कशा प्रश्न आलेले आहेत त्यानुसार आपलं डोकं लावण्याचा प्रयत्न करायचा. टप्प्यावर आलाय का? निश्चित आलेला आहे प्रश्न. ओके, अरुणाचल प्रदेश, त्यानंतर आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओरिसा या 4 राज्याच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीसोबत पार पडलेल्या आहेत. कोणकोणत्या? अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओडिसा. ट्रिपल ई आहे. यस, ट्रिपल ई आहे, बरोबर. मग आता लोकसभा निकाल
कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 293 जागा मिळवलेल्या आहेत. ओके. आणि 234 विरोधातील इंडिया आघाडीने मिळवलेल्या आहेत. ओके. हे माहीत पाहिजे. आता तुम्हाला जर विचारलं, मला सांगा रे, कोण सांगते बरं, की काय रे, इंडिया म्हणजे नेमकं काय? कोण सांगते चला, इंडिया म्हणजे काय? इंडिया म्हणजे काय रे? इंडिया आघाडी म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स आहे. त्याचं लॉंग फॉर्म पण विचारू शकतात. आणि एनडीएचं विचारतील बरं का, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, एनडीए. ओके. बघा आता पक्षनिहाय जिंकलेल्या जागा हे महत्वाचे आहेत. पहिले हे एवढेच माहित पाहिजे रे, खूप काय रे सगळं माहिती असण्याची गरज नाही. सगळ्यात पक्षाच्या जागा म्हणलं ना तर हे एवढंच महत्वाचं आहे बघा. काय रे, पक्ष आणि जागा 24च्या आणि 19च्या जर बघितलं तर बीजेपीच्या जागा 240 निवडून आल्या आणि 2019ला 303, म्हणजे स्वतःला पूर्ण 272चं काय रे बहुमत लागतं. 272च्या वर 303 होत्या. आणि इथं काय रे 240 आल्या, म्हणजे कमी झाल्या जागा. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या केवळ 52 जागा होत्या आणि इथं 99 जागा झाल्या. ओके. आणि समाजवादी पक्षाच्या इथं केवळ 5च जागा होत्या, इथं 37 जागा झाल्या. तृणमूल काँग्रेसच्या इथं 22 होत्या, इथं 29 झाल्या जागा वाढल्या. ओके. मग एवढे पहिले जे काय आहेत 4 एवढे लक्षात ठेवायचे, पलीकडे लक्षात नका ठेवू. जर जागा जर लक्षात ठेवायच्या असतील इंडिव्हिज्युअल पार्टीच्या, मॅच द पेअर मध्ये विचारायचं असेल यांच्यावर विचारू शकतात. ओके. आता बाकी तुमच्या मनावर आहे बघा. काय रे, अपक्ष इथं पहिले 4 होते, 7 आहेत बघा. ओके. बाकी हे लक्षात नका ठेवू माझ्या मते. बघा आता पक्षनिहाय मिळालेल्या मताची जागा हे दोघांचंच लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवा. राष्ट्रीय काँग्रेसला 21% मतदान पडलं आणि 36% मतदान जनता पार्टीला मिळालं, बीजेपीला. ओके. आणि समाजवादी पार्टी लक्षात ठेवलं तर काय रे 4.5%. बघा आघाडी निहाय जिंकलेल्या जागा जर पक्षनिहाय म्हणा, पक्षनिहाय जिंकलेल्या जागा, पक्षनिहाय महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये माहित पाहिजे. काय रे, काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, 13 जागा मिळाल्या. आणि बीजेपी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या 9 जागा मिळाल्या. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही 48 आपल्याकडे आहेत त्यापैकी म्हणतोय मी, याच्यावर विचारू शकतात. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला 8 मिळाले आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पक्षाला 7 जागा मिळाल्या. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांच्या गटाला 1 जागा मिळाली आणि अपक्षाला 1 जागा, अशा 48 जागा मिळालेल्या आहेत. हे माहित पाहिजे. एनडीए मध्ये 393 कसे आहेत बघा. 393, बीजेपी सर्वाधिक आहे 240 आणि तेलुगु देशम 16 जागा. चंद्रबाबू नायडू म्हणूनच बघा सध्याच्या बजेटमध्ये आपण बघितलं बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणामध्ये पॅकेज देण्यात आलेले आहेत. का? अलायन्स आहे, एनडीएचा अलायन्स आहे म्हणून त्यांनी तर स्पेशल स्टेटची मागणी केली होती. आंध्र प्रदेश आणि बिहारनं. काय रे, जनता दल संयुक्त 12, जडयू वगैरे, शिवसेना शिंदे गट 7, लोक जनशक्ती 5 आणि अन्य 13. ओके. लक्षात ठेवा, हे माहित पाहिजे. पहिले जे काय हे माहित पाहिजे आपल्याला, कारण एनडीए मधले ओके कुठले कुठले, भाजप 240, तेलुगु देशम 16, जनता दल संयुक्त 12, जडयू वगैरे, शिवसेना शिंदे गट 7 आणि लोक जनशक्ती 5, चिराग पासवान. इंडिया बघा, इंडिया आघाडीला 234 मिळालेले आहेत. इंडियाचा लॉंग फॉर्म ही विचारू शकतात. ओके. यामध्ये सगळ्यात जास्त काँग्रेसला मिळाले 99, नंतर करे समाजवादी पार्टी 37, तृणमूल काँग्रेस 29 आणि द्रमुकला किती मिळाल्या 22. संपलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला 9 मिळाले आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार 8. ओके. अन्य 30 असो. पण हे करे पहिले इतके तरी लक्षात ठेवा. करे एवढे तरी लक्षात ठेवा, काँग्रेस 99, 52 वरून 99 वर गेलेला आहे. ओके. देशात सर्वाधिक मतानं विजयी होणारे बघा, देशामध्ये म्हणलात आणि महाराष्ट्रात म्हणलात तर काय देशात कोण आहेत? शंकर लालवानी आहेत. कोणते वाणी? लालवानी. इंदोर अरे 11.75 लाख मताच्या फरकानं, म्हणजे विचारू शकतात सर्वाधिक मतानं कोण निवडून आलेले आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बघितलं तर कोण? पियुष गोयल जी आलेले आहे. ओके. 3,57,000. आणि देशात आणि महाराष्ट्रात सगळ्यात कमी मत फरकानं निवडून आलेल्या लोकसभेमध्ये कोण आहेत रे? तर मग रवींद्र वायकर मुंबई वायव्य मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. सर्वात कमी केवळ 48 मतांनी निवडून आलेले आहेत. लोकसभेत भाजपच्या सर्वाधिक 31 महिला किती उभा केल्या होत्या? 69. बघा नोटा पर्याय, आता एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नोटा संपूर्ण भारतामध्ये किती 0.99% मिळाले. आता हे लक्षात राहणार नाही तुम्हाला, 63,47,509. पण संपूर्ण भारतात किती नोटा वापर केला. पण जनरली जास्त प्रश्न याच्यावर असतात बघा. कारण कुठं कोणत्या
मतदारसंघामध्ये देशामध्ये सर्वाधिक कुठं इंदौरमध्ये झालंय, आणि महाराष्ट्रात म्हणलं सर्वाधिक म्हणलं नोटा रायगडमध्ये, आणि सर्वात कमी बीडमध्ये. ओके, रायगडमध्ये सर्वाधिक नोटाचा वापर केला, नन ऑफ दी अबाव. ओके, एकाच मतदारसंघामध्ये 2 लाखापेक्षा जास्त म्हणजे कुठं इंदोरमध्ये झालेलं आहे त्याचं. ओके, आणि याआधी 2009 मध्ये बिहारच्या गोपालगंज मतदारसंघाच्या नावावर नोटाला सर्वाधिक मतं मिळण्याचा विक्रम होता होता. पण असू द्या, सर्वाधिक इंदोर देशामध्ये म्हणला तर, महाराष्ट्रात म्हणला तर रायगड, कोणतं रे, रायगड 27,200, इथं 2 लाखाच्या वर मिळणारी पहिलीच घटना आहे. ओके, आणि सर्वात कमी म्हणला तर बीड, रायगड, बीड आणि इंदोर लक्षात ठेवा, आणि एकूण लक्षात ठेवायचं तर ठेवू शकता. ओके, बघा, हा 13 पासून आलेल्या नोटा, प्रथमच वापर 13ला कुठं वापर केला विचारू शकता. छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीत, आणि नंतर 14च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वापर केलाय. आणि ठीक आहे, हे टाकलेली मतं मोजली जात असली तरी निकालावर परिणाम करत नाहीत. एखाद्या मतदारसंघात नोटाला सर्वाधिक मतं मिळाली तरीही दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळणाऱ्या पुढील उमेदवाराला विजयी घोषित केलं जाते जनरली, लक्षात ठेवा. सर्वात युवा खासदार पुष्पेंद्र सरोज, कोण आहेत? पुष्पेंद्र सरोज, समाजवादी पार्टीचे. ओके, 25 वर्ष 3 महिने 3 दिवसाचे. मतदारसंघ कौशंबी, उत्तर प्रदेश. सर्वात युवा महिला खासदार म्हणला तर कोण आहे रे बाबा? शांभवी चौधरी, लोक जनशक्ती पक्ष, 25 वर्ष 11 महिने. सर्वात वयस्क खासदार TR बालू, द्रविड मुन्नम कळगमचे आहेत, 82 वर्ष. मतदारसंघ श्री पेरू मुबुद्दूर, तमिळनाडू. सर्वात श्रीमंत खासदार चंद्रशेखर पोमासानी, तेलुगू देसम पार्टी. मतदारसंघ गुंटूर, आंध्र प्रदेश. सर्वात गरीब म्हणला तर परुलिया, पश्चिम बंगाल, ज्योतिर्मय सिंह महंतो. ओके, निवडून आलेल्या 200 महिला ज्या आहेत 2024ला 74 आणि 2019ला 78 महिला होत्या. ओके, बिनविरोध निवड कोणात झाली विचारू शकतात. ओके, मुकेश दलाल भाजपचे आहेत. मतदारसंघ सुरत. जगात सर्वात उंच मतदार केंद्र ताशीगंग, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. महाराष्ट्रातला एकमेव अपक्ष उमेदवार कोणात? विशाल पाटील, सांगलीचे आहेत, महाराष्ट्रामधल्या. भौगोलिकदृष्ट्या सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ लक्षद्वीपचा आहे. काही गरज नाही बाकीच. नरेंद्र मोदी सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. यांच्यावर मात्र डिटेल बघा बरं का. ओके, 9 जून 2024 दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली त्यांना. 9 जून 2024 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. आणि सलग 3 वेळा पंतप्रधान होण्याचा जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर नरेंद्र मोदी आहे. बघू आपण आता, हे महत्वाचं. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला कोण कोण उपस्थित होते? मग या मॅच द पेअर मध्ये विचारू शकतात, कोणत्या देशाचे आहेत वगैरे. शेख हसीना बांगलादेश पंतप्रधान, प्रवीण कुमार जगन्नाथ मॉरिशसचे पंतप्रधान, पुष्प कमल दहल नेपाळचे पंतप्रधान, शेरिंग तोपगे भूतानचे पंतप्रधान, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमासिंघे, डॉक्टर मोहम्मद सुयज्जू मालदीवचे अध्यक्ष, आणि अहमद अफीफ सेशेल्सचे उपाध्यक्ष. ओके, उपाध्यक्ष आहेत बघा. केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथविधी काही गरज नाही लक्षात ठेवलं तरी चालते. बघा, सर्वात तरुण मंत्री तेलुगू देसम पक्षाचे खासदार राममोहन नायडू, आणि महाराष्ट्राच्या 6 मंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या NDAच्या, आणि पंतप्रधानासह 30 कॅबिनेट, 5 स्वतंत्र विभाग आणि 36 राज्यमंत्री विभाग. असं हे काय विचारणार नाही. ओके, वयोवृद्ध जीतनराम मांझी झाले, यांच्यावर विचारू शकतात. राहुल गांधी. ओके, 10 वर्षानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते पद निर्माण करण्यात आलेलं आहे. ओके, विरोधी पक्षनेता काय असतं रे? हे वैधानिक पद आहे, स्टॅट्युटरी पद आहे. ओके, 1977ला त्याला वैधानिक दर्जा देण्यात आलाय. कशाला? विरोधी पक्षनेत्याला. जनरली विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाला दिलं जाते रे? तर ज्या पक्षाचं किमान ज्या पक्षाला लोकसभेच्या एकूण जागापैकी 1/10 मतं पडतात अशाला विरोधी पक्षनेता जातात. म्हणजे आघाडीला नाही, सिंगल लार्जेस्ट पार्टीला. ओके, काँग्रेस नेते राहुल गांधी हे 18व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. बघा, जनरली 16व्या आणि 17व्या लोकसभेमध्ये ते कुठले विरोधी पक्षनेताच नव्हतं. रायबरेली मतदारसंघातून UPच्या निवडून आलेले आहेत ते, आणि सांगितलं तुम्हाला. आणि तब्बल 10 वर्षांनी लोकसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. सभागृहात अनेक विरोधी पक्ष असतात, पण विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी लोकसभेला एकूण जागापैकी 10% जागा निवडून देणं म्हणजे 110. म्हणजेच लोकसभेच्या 543 जागापैकी 55 जागा मिळाल्या पाहिजे. आता मागच्या वेळेस 52 होत्या म्हणून. ओके, 2014च्या निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या, 2019च्या निवडणुकीत 52 जागा मिळाल्या होत्या. म्हणून दोन्ही वर्ष 10 वर्ष कंटिन्युअसली विरोधी पक्षनेता नव्हता. ओके, आणि राहुल गांधी यांच्याबद्दल बघायचं म्हणलं तर 2013ला ते विरोधी पक्षनेते विरोधी पक्ष 13ला ते उपाध्यक्ष झाले काँग्रेसचे,
आणि 2017ला त्यांनी काय केले रे, अध्यक्ष झाले ते काँग्रेसचे, लक्षात ठेवा बरं का, हे माहिती पाहिजे. आणि ते लोकसभेवर 5 वेळेस निवडून आलेले आहेत लोकसभेवर. 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा 5 वेळेस ते काय रे लोकसभेवर निवडून आलेले आहेत. ओके, 5 वेळेस निवडून आलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यांना काय रे राहुल गांधी यांना मात्र काय रे 23 मार्च 2023 रोजी त्यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र घोषित केलं होतं. ते पण तारीख विचारू शकतात, लक्षात ठेवा. 23 मार्च 2023 रोजी त्यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आलेलं होतं. ओके, आणि त्यांचा जन्म दिल्ली या ठिकाणी झाला 19 जून 1970 रोजी. ओके, आणि लोकसभेत त्यांनी 5 वेळा निवडून आलेले आहेत. ह्या गोष्टी तरी किमान खरे विरोधी पक्षनेते यांच्याबद्दल माहिती पाहिजे. ओके, मंत्री लक्षात ठेवू शकता. नरेंद्र मोदी यांचं लक्षात ठेवा की पंतप्रधान असताना जसं मनमोहन सिंग यांच्यावर विचारले, मनमोहन सिंग यांच्याकडे कोणकोणती कारण जसं तुम्ही कंबाईन मध्ये बघितलं असेल की त्यांच्यावर विचारले, मला वाटते 14 का 15ला विचारले, सॉरी 14लाच विचारलं असणार आहे. ओके, की नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणकोणती खाती आहेत असं विचारू शकतात पंतप्रधान म्हणून. कोणते? कार्मिक, नागरी तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा विभाग, अवकाश विभाग, तसेच अन्य मंत्र्याकडे नसलेले विभाग. म्हणजे हे एवढे माहित पाहिजे आपल्याला. ओके, अवकाश, अणुऊर्जा आणि पेन्शन आणि नागरी तक्रारी आणि कार्मिक विभाग. मग बाकी मग तुम्हाला एवढी काही गरज नाही. पण लक्षात, राजनाथ सिंह संरक्षण, अमित शहा गृहमंत्री, नितीन गडकरी परिवहन महामार्ग वगैरे करे, JP नड्डा आरोग्य कुटुंब कल्याण रसायन व खते, शिवराज सिंह चौहान कृषी मंत्री, निर्मला सीतारामन अर्थमंत्री, जयशंकर परराष्ट्र मंत्री, अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री आणि भूपेंद्र यादव पर्यावरण मंत्री वगैरे. ओके, आता याच्या सोबत ज्या निवडणुका झालेल्या आहेत, कशाच्या? महाराष्ट्रासोबत, सॉरी लोकसभेसोबत ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या राज्यांच्या बघूया. आंध्र प्रदेश. जनरली काय विचारतील रे, तर किती सीट आहेत आणि काय कोण मुख्यमंत्री वगैरे मॅच द पेअर मध्ये, किंवा कोणाला किती सीट मिळाले त्याबद्दल. ओके, 175 जागा आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू चौथ्यांदा झालेले आहेत. तर तेलुगू देसम पार्टीला जवळजवळ 135 मिळाले डायरेक्ट. ओके, नंतर जनसेवा पार्टी 21 आणि YSR काँग्रेस 11. सर बघा बरं ह्यांचं काय आंध्र प्रदेशमध्ये काय चंद्रबाबू नायडूला किती मिळाले आहेत. ओके, तेलुगू देसम पार्टी 135 आणि जनसेवा पार्टी 21 आणि YSR काँग्रेस 11 आणि भारतीय जनता पार्टीला 8 जागा मिळालेल्या आहेत. ओके ओके, त्याच्या हे एवढं लक्षात ठेवावं लागणार आहे, किती म्हणजे अभूतपूर्व यश आहे. ओके, ते पवन कल्याणमुळं. बरोबर. अरुणाचल प्रदेशमध्ये बघा विधानसभा निवडणूक 19 एप्रिल 2024. गरज नाही लक्षात ठेवायची, फक्त किती सीट आहेत लक्षात ठेवा, 60. आणि पेमा खांडू तिसऱ्यांदा झालेले आहेत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री. इथं बघा चंद्रबाबू नायडू चौथ्यांदा झालेले आहेत मुख्यमंत्री. ओके, आणि इथलं सीट लक्षात ठेवा, करे पक्षनिहाय जागा म्हणला तर भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक मिळाले आहेत 46. इथं पेमा खांडू लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश, करे 46, 60 पैकी सगळ्यात जास्त. ओके, नॅशनल पीपल्स पार्टी 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 3 आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश 2. मग आता ही काय बाकी लक्षात ठेवायची गरज नाही. बघा काँग्रेसला फक्त 1च मिळाली. ओके, अपक्ष 3. पण काय सगळ्यात जास्त कोणाला मिळाल्या? BJPला जो 46. ओके, किती आहेत बरोबर आहे? 135. ओडिशा विधानसभा निवडणूक 13 मे ते 1 जून 2024 ला पार पडलेली आहे. एकूण जागा 147, 147. ओके, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी झाले. ओके, आणि बघा भारतीय जनता पार्टीला, इथंही भारतीय जनता पार्टीला जास्त मिळाल्यात, 78 जागा मिळाल्या आणि बिजू जनता दलला 51 आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 14 जागा मिळाल्यात. ओके, लक्षात ठेवा, हे 3च लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. सिक्कीम विधानसभा निवडणूक जे काय आता याच्या बरोबर पार पडल्या तेवढंच बघूया आपण. एकूण जागा केवळ 32 आणि मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग. ओके, आणि सर्वात जास्त कोणाला मिळाल्या? 32 पैकी 31 जागा कोणाला रे? सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा. एकच मिळाले फक्त सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला. 31 जागा कोणाला मिळाल्या? तर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाला मिळालेल्या आहेत. ओके, तर आता बघू आपण त्याच्यानंतर, आता ह्या इलेक्शन संपलेल्या आहेत निवडणुका, त्यानंतर आपली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक बघूया आपण दुसऱ्या पार्ट मध्ये वगैरे. ओके, तर इथं लक्षात ठेवा एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे रे. काय रे या काय हे बघा इथं एवढ्या गोष्टी तरी आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे लोकसभा निवडणूक आणि त्यासोबत पार पडल्या जेवढे काय आणि त्यांच्यासोबत जे काही हे विचारू शकतात. ओके, चला आपण बघूया आता. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019, सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019. अमेंडमेंट ऍक्ट आहे. मूळ जर नागरिकत्व कायदा बघितला तर 55 आहे आणि पासपोर्ट कायदा 67 आहे आणि परदेशी कायदा 46. पण हे महत्वाचं आहे, 1955 1955 चा कायदा आहे. आता जर बघितलं आपण
या नागरिकत्वावर प्रश्न आपला विचारतात. मग नागरिकत्व कायद्यामध्ये किती वेळेस चेंजेस करायला त्याच्यावर विचारू शकतात. 9 वेळा, 10 वेळा विचारू शकतात. ओके, 9 वेळा झालेले आहेत चेंजेस का 10 वेळा झाले आहेत. राष्ट्र बघा 11 मार्च 2024 रोजी गृहमंत्रालयाने नागरिकत्व दुरुस्ती नियम 24 अधिसूचित केले आणि राष्ट्रपतीची मंजुरी किती मिळाली 12 डिसेंबर 19 ला विचारू शकतात. मग आता काय रे यानुसार काय काय झालं बघा. या कायद्यानुसार, या दुरुस्ती कायदा 19 नुसार, या कायद्यानुसार भारतात स्थलांतरित झालेल्या 3 देशातील 6 धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. बघा महत्वाचं आहे. 3 देश कोणते? बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान. आणि कोणते 6 धर्म? हिंदू, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी आणि शीख. महत्वाचं आहे. या कायद्यानुसार भारतात कोणकोणत्या 6 धार्मिक अल्पसंख्याकांना किंवा कोणत्या 3 देशांना या कायद्यानुसार स्थलांतरित झालेल्या 3 देशातील 6 धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. महत्वाचं आहे. ओके, आणि या कायद्यात भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात 11 वर्ष राहण्याची अट शिथिल करून 5 वर्ष करण्यात आली. बघा यांना काय केले 5 वर्ष केलेलं आहे. 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्वासाठी पात्र करण्यात आले. आता ओके लक्षात ठेवा हे. आणि पुढील आदिवासी भागात या कायद्याच्या तरतुदी लागू होणार नाहीत. कोणकोणत्या आदिवासी भागामध्ये लागू होणार नाहीत यावर विचारू शकतात. गारो हिल्स मेघालय, चकमा जिल्हा मिझोराम, त्रिपुरा आदिवासी क्षेत्र त्रिपुरा आणि करवी ऑंगलॉंग आसाम. दॅट्स इट. ओके, निवडणूक रोखे योजना कधीच विचारतील बरं का. याच्यावर काय विचारतील रे? अधिसूचना नोव्हेंबर 22 मध्ये जारी केली होती. खरे नवीन सुधारणानुसार राज्य आणि केंद्र प्रदेशाच्या विधानसभांच्या निवडणूक सार्वत्रिक निवडणुकीच्या वर्षात अतिरिक्त 15 दिवसासाठी निवडणूक रोख्याची विक्री करता येईल. ठीक आहे, काही बाकी महत्वाचं नाही. इथून महत्वाचं आहे. मग निवडणूक रोखे अवैध ठरवलंय सुप्रीम कोर्टानं. अवैध ठरवलं ना, पैसे जमा करायचं प्रत्येक पार्टीनं, म्हणजे याच्यासाठी झालं निवडणूक रोखे, हे माहित पाहिजे आपल्याला. ओके, मग आता कधी सुरुवात झाली? जानेवारी 18 मध्ये झालेली आहे. विचारतील निवडणूक रोखे योजना आहे, स्कीम आहे. ओके, कधी सुरुवात झाली? जानेवारी 18. या स्कीमवर विचारू शकतात. मग अजून काय रे? घोषणा 17-18 मध्ये. कोणत्या अर्थसंकल्पामध्ये? 17-18च्या अर्थसंकल्पामध्ये अरुण जेटली यांनी केलेली आहे. ती योजना काय आहे रे? नेमकी राजकीय पक्षांना देणगी देण्याचं एक आर्थिक साधन आहे. मग कोण कोण देऊ शकतं रे? बघा कोणत्याही देशातील कोणत्याही नागरिकाला अथवा कंपन्यांना निवडणूक रोख्याची खरेदी करता येते. खरेदी करायचं, निवडणूक खरेदी आणि त्याला पैसे देऊन टाकायचे. बरोबर. अलीकडेच निवडणूक रोखे खरे अवैध असल्याचं म्हणजे एक नागरिक पण घेऊ शकते, कंपनी पण घेऊ शकते. म्हणजे याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये खरे वेगवेगळ्या पक्षांनी पैसा जमा केलाय असं, आणि त्याच्याद्वारे खरे ही निवडणूक रोखे योजना अवैध घोषित केले सुप्रीम कोर्टानं. ओके, त्यावर बंदी घातली 15 फेब्रुवारी 2024 रोजी. विचारू शकतात निवडणूक रोखे योजना कधीची आहे, ती कशासाठी आहे, ओके कोणत्या अर्थसंकल्पामध्ये. एवढंच, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाणार नाहीत प्रश्न. उत्तराखंड विधानसभेमध्ये समान नागरिक संहिता. अरे समान नागरिक संहितासाठी कोणतं कलम आहे? महाराष्ट्र तत्वामध्ये मार्गदर्शक तत्वे कशामध्ये आहेत? मार्गदर्शक तत्वे भाग 4 कलम 36 ते 51 मध्ये ही मार्गदर्शक तत्वे आहेत. 36 ते 51. त्यामध्ये कलम 44 सेम 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 समान नागरिकता समान. ओके, कलम 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड. याच्या अगोदर करे पोर्तुगीज जेव्हा होते त्यावेळेस करे 1897 मध्ये गोव्यामध्ये पहिलं राज्य आहे की स्वातंत्र्याच्या अगोदर लागू करणारं गोवा हे पहिलं राज्य आहे. तिथं काय करण्यात आलेलं आहे? समान नागरिक कायदा लागू करण्यात आलेला आहे. आणि स्वातंत्र्यानंतरचं हे राज्य म्हणला तर पहिलं, स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य म्हणला तर कोणतं आहे? उत्तराखंड आहे. समान नागरिक कायदा लागू करणारं उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य आहे. मग विचारतील, हे एक विचारतील, आणि त्यांनी करे या जो मसुदा तयार करण्यासाठी कुठली कमिटी नियुक्त केली विचारू शकतात. म्हणजे युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी, म्हणजे या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्याय रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करे त्या उत्तराखंड सरकारनं समिती स्थापन केली. याच्यावर विचारू शकतात. मग याच्या पूर्वी उत्तराखंडच्या पूर्वी कुठं? गोवा. 1867च्या पोर्तुगीज नागरिक संहितेच्या गोवा हे समान नागरिक कायदा लागू असलं भारतातलं एकमेव राज्य आहे. होतं आता होतं म्हणावं लागलं आहे. ओके, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024. जसं राष्ट्रीय वकील परिषद विचारली, बरोबर ना? विचारलं ना आता. आंतरराष्ट्रीय का राष्ट्रीय वकील परिषद राज्यसभेला विचारलेला आहे, ती कुठं पार पडली? दिल्ली. असं विचारतात. आपल्याला खूप मदत आहे, काय गरज आहे? कुठं झालेली आहे बघा. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. ती 5वी राष्ट्रीय युवा संसद महोत्सव कुठं पार पडली विचारू शकतात. नवी दिल्ली या ठिकाणी. बाकी थीम भीम काय लक्षात ठेवू नका. यंग व्हॉइस करे एंगेज अँड
एम्पॉवर अँड नॅशनल खरे नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन विचारलं तर विचारू शकतात. आणि खरे आता राष्ट्रीय युवा संसद म्हणजे काय असणार आहे? युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र संघटना आणि राष्ट्रीय सेवा योजना ह्या तिघांनी मिळून आयोजन केले. युवा महोत्सवातलं विजेता प्रथमच लक्षात ठेवा ना, द्वितीय तृतीय कशाला? ओके, यतीन भास्कर दुग्गल हरियाणाचे आहेत. ते कोण करे? राष्ट्रीय युवा संसद महोत्सवामध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये प्रथम विजेता कोण आहे? हरियाणाचा यतीन भास्कर दुग्गल. ओके, दॅट्स इट. अजय खानविलकर यांचं लोकपालच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. महत्वाचं आहे. लोकपाल ही संघटना आहे एक. ओके, ठीक आहे. काय रे, त्याच्यामध्ये 8+1 जण असते. त्याची रचना जर बघितली तर, बरोबर, मग त्याची निवड समिती वेगळी. पण याच्यामध्ये जे काय लोकपालमध्ये काय, तर ही जी काय एक संघटन म्हणून काम करत असते आणि त्यामध्ये 8+1 जण असते. 8+1 म्हणजे एक लोकपाल असतात आणि बाकी 8 सदस्य असतात. त्यामध्ये 50% न्यायिक लोक आणि 50 गैरन्यायिक असतात. त्यामध्ये गैरन्यायिक मध्ये काय SC ST महिला अल्पसंख्याक यांचं प्रमाण असते. ओके, लक्षात ठेवा. आणि लोकपाल होण्यासाठी जनरली किमान वय तुमचं 45 असणं गरजेचं आहे. आणि लोकपालचं मॅक्झिमम आणि मिनिमम म्हणलात तर 5 आणि 70 वर्ष असते. आणि लोकपालची नेमणूक राष्ट्रपती करतात. आता लोकपाल आणि लोकायुक्त वेगळं. लोकायुक्त म्हणला तर काय तिकडं राज्यपाल जाईल. ओके, आणि त्यांचं वय म्हणला तर काय 5 ते 65 वर्ष आहे. इकडे 5 ते 70 वर्ष आहे. आणि पहिले लोकपाल कोण आहेत? पिनाकी घोष आहेत. माहिती पाहिजे हे? नाही सर मला माहिती नाही बरं का. मग कायदा कधीचा आहे? 13चा कायदा आहे. इम्प्लिमेंटेशन जानेवारी 14. माहित पाहिजे ह्या गोष्टी. आपण लोकपाल हे बिल जवळजवळ पहिलं लोकपाल बिल म्हणलं तर शांतीभूषण यांनी मांडलेलं आहे, बरोबर, 1968 ला वगैरे. पण आपल्या याच्यामध्ये जवळजवळ 10 वेळा लोकपाल बिल मांडलेलं आहे. आणि शेवटी 2013 मध्ये ते पारित झालं. अण्णा हजारे ज्यांनी त्याच्या खूप मोठं योगदान आहे त्यांचं. आणि पहिले लोकपाल पिनाकी घोष आहेत आणि दुसरे म्हणला तर अजय खानविलकर जी आहेत. कोणते? अजय खानविलकर. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकपालच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले. विचारू शकतात. ओके, जसं लोकपाल कोण आहेत म्हणून विचारलं होतं, मला वाटतं कंबाईनलाच प्रश्न आला पिनाकी घोष ओके यांच्यावर, तसं विचारू शकतात. आणि अजून एक विचारण्यासारखं आहे बघा लोकायुक्तावर, कारण 2022 मध्ये महाराष्ट्राच्या लोकायुक्तामध्ये देखील चेंजेस केलेले आहेत. आपला तो पण बघायचा आहे मुद्दा. 22 मधला जरी असला तरी बघावं लागणार आहे. हे लक्षात नका ठेवू सर. अरे तुम्ही बघा 30 एप्रिल 2023च्या पेपरमध्ये सर जवळजवळ 3 ते 4 प्रश्न हे 2020 चे आहेत. असं नाही सर 20चं का विचारले तुम्ही, असं करंट मध्ये का असं विचारू शकता का तुम्ही? नाही, काही महत्वाच्या घडामोडी ज्या राष्ट्रीय घडामोडी अंडर होतात त्या गोष्टी आपल्याला बघाव्याच लागतात. जसं लोकायुक्त 2022 मध्ये महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा जो काय पूर्वीचा होता 71चा त्यामध्ये दुरुस्ती करून 22चा कायदा करण्यात आलेला आहे, बरोबर. आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की लोकायुक्त पारित करणारं, बरोबर ना, लोकायुक्त नेमणूक करणारं म्हणा, पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. असो, आपण बघूया. चला तर बघा लोकपाल ही मूळ संकल्पना कुठल्याची आहे? स्कॅन्डिनेव्हियन देशातली आहे. आणि 1809 पहिलं देश कोणता रे लोकपाल नियुक्त करणार? सर्वप्रथम स्वीडन या देशातली ही व्यवस्था स्वीकारली 1809 मध्ये. 1862 मध्ये न्यूझीलंडनं ही व्यवस्था स्वीकारली. न्यूझीलंड हा पहिला कॉमनवेल्थ देश आहे. पहिला कॉमनवेल्थ देश म्हणला तर न्यूझीलंड, आणि जगातला पहिला देश म्हणला तर स्वीडन आहे. आणि ही कुठल्या देशातली कॉन्सेप्ट आहे तर ही मूळ संकल्पना स्कॅन्डिनेव्हियन देशातली संकल्पना आहे. पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगानं केंद्रीय पातळीवर, आता हे सगळं याचा लोकपालचा इतिहास झाला, हा का करंटचा मुद्दा नाही, पण त्या रिलेटेड प्रश्न विचारू शकतात त्यासाठी हे बघणं आहे. लोकपाल तर राज्य पातळीवर लोकायुक्त पदाच्या निर्मितीविषयी शिफारस कोणी केली? पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने केली आहे. 1968 मध्ये पहिल्यांदा असं विधेयक संसदेत मांडलं. कुणी? शांतीभूषण यांनी मांडले. हे लक्षात ठेवायचं. काय? शांतीभूषण. ओके, शांतीभूषण यांनी मांडलेला आहे. मग आता 2011 पर्यंत 10 वेळा म्हणजे 10 पेक्षा अधिक वेळा मांडले. ओके, आणि पण पास होऊ शकले नाही. पण कायदा कधीचा रे? लोकपाल कायदा 2013चा विचारू शकतात. आणि अंमलबजावणी 16 जानेवारी 2014 विचारतील. उद्देश शारीरिक पदाधिकाऱ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करणं आहे. पहिले अध्यक्ष पिनाकी घोषजी आणि आताचे अजय माणिकराव खानविलकर जी आहेत. ओके, आणि कार्यकाल लोकपालचा 5 ते 70 वर्ष असतो, लोकायुक्ताचा 5 ते 65 वर्ष असतो. 71 देशात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात लोकायुक्तीची स्थापना झाली, म्हणजे 1971 मध्ये. निवड समितीमध्ये लोकपालच्या निवड समितीमध्ये कोण कोण असते बघा? पंतप्रधान अध्यक्ष असतात, लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेता लोकसभा, सरन्यायाधीश किंवा नामनिर्देशित न्यायाधीश आणि प्रख्यात कायदेतज्ञ अशी 5 जण निवड समितीमध्ये असतात.
अध्यक्ष माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंवा प्रख्यात व्यक्ती असतो. ओके. आणि लोकपाल यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असून अध्यक्ष व सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात. महत्वाचं आहे. ओके. त्यांचं वय, किमान वय किती असलं पाहिजे लोकपाल नियुक्त होण्यासाठी? 45. किमान वय विचारलं याच्यावर. राज्यसभा मुख्यला प्रश्न आलेले आहे की किमान वय किती असते. मी उगाच काहीतरी भपाट्या मारत नाही, मला सगळे प्रश्न माहिती आहेत कुठं कुठं, आणि त्यात करे ती जी काय बातमी आली त्याच्या रिलेटेड कसे प्रश्न आले सगळं सांगतो मी तुम्हाला. लोकपाल महाराष्ट्रातलं पहिलं लोकायुक्त, याच्यावर 2-3 वेळेस प्रश्न विचारलाय. ओके. काय त्यानंतर काय लोकायुक्त दुरुस्ती कायदा 22चा, याच्यावरही राज्यसभेला प्रश्न आलाय, राज्यसभा मुख्यला प्रश्न आलाय. आताच्या रिसेंट 22 का 23च्या पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे मुख्यच्या, राज्यसभा मुख्य. बघा, कुठलाही मुद्दा मी सोडत नाही तुमच्या बाबतीत. ओके. आणि तसं बघितलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. प्रिव्हियस इयरची क्वेश्चन माहित नसेल तर मी काय बोलणार आहे तुम्हाला. ओके. कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत त्या अँगलनं मी या ठिकाणी बघायला सांगणार आहे तुम्हाला. ओके. उगाच आला कोणीतरी काहीतरी घेत बसला फापड पसरला काय अर्थ आहे. ते टू द पॉइंट व्हावं यासाठी थोडा वेळ लागतो. 8:30ला म्हणजे 8:30लाच पडलं पाहिजे सर, तसं काही नाही. नका टेन्शन घेऊ. फक्त मला 1-2-3 दिवस थोडंसं काय लोड जास्त असल्यामुळं मी माझं लेक्चर उशिरा पडतात, पण करेक्ट 8:30लाच व्हिडिओ पडतील. 1-2 दिवस होऊ द्या, पण तुमचं 22 ते 25 तारखेच्या आत सगळा सिलेबस कव्हर करेल. डोंट माइंड. आणि हे 2 वर्षाचं आपण घेतोय त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. ओके. लोकपालचे अधिकार क्षेत्र कोण कोण येतात? लोकपालचे अधिकार क्षेत्र विचारतील. पंतप्रधान येतात, मंत्री आणि खासदार येतात, लोकसेवक येतात, सरकारद्वारे वित्तपुरवठा प्राप्त संस्था, रुपयाच्या परकीय देणग्या कपडे. इथे मात्र 2/3 मेजॉरिटी लागते बरं का, जर यांना अंतर्गत आणायचं असेल तर. ओके. महाराष्ट्र लोकायुक्त, लोकायुक्ताची स्थापना महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम 1971 अन्वये करण्यात आलं. स्थापना बघा 25 ऑक्टोबर 1972 मध्ये झाली महाराष्ट्रामध्ये. ओके. लोकायुक्त स्थापन करणारा महाराष्ट्र पहिला आहे आणि कायदा महाराष्ट्राचा कार्य महाराष्ट्र लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम 1972 याच्यामध्ये सुधारणा 2022 मध्ये झालेली आहे. लोकायुक्ताची नियुक्ती राज्यपाल करतात. सहसा ते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व विधानसभेतील विरोधी पक्षनेता यांच्याशी चर्चा करून करतात. त्यांचा कार्यकाळ 5 वर्ष आणि 65 सांगितले आता तुम्हाला, बरोबर. लोकायुक्त हे राज्य विधिमंडळाचे जबाबदार असतात. लोकायुक्ताचा सल्ला राज्य शासनावर सल्लादायी स्वरूपाचा असतो. गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या कारणावरून त्यांना पदावरून दूर करता येते. असो, बाकी काही नका लक्षात ठेवू. आता 3 फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. कधी लागू झाले याच्यावर प्रश्न विचारतात. कधी लागू झालेले आहे याच्यावर जास्त प्रश्न विचारतात. मग सांगा बरं, या फौजदारी कायदे जे आहेत कोणकोणते, जे काय IPC, CRPC आणि त्यानंतर काय पुरावा कायदा. या 3 कायदे जे आहेत म्हणजे भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा, एव्हिडन्स ऍक्ट. ओके. या फौजदारी प्रक्रिया संहिता, हे 3 कायद्याच्या जागी आता नवीन नावं काय आलेत असं विचारतील मॅच द पेअर मध्ये. मग काय रे, भारतीय न्याय संहिता IPC जागी आला. BNS 2023 कायद्याचं बघा कायद्याचे. भारतीय नागरिक संरक्षण संहिता BNSS 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम. बघा कशा जागी काय आलंय, IPC जागी भारतीय न्याय संहिता आली, भारतीय पुरावा जागी भारतीय साक्ष पुरावा साक्ष, आणि हे फौजदारी प्रक्रिया संहिते जागी CRP जागी भारतीय नागरी संरक्षण संहिता. नावात बदल केले आणि कलमही बरेच चेंज झालेले आहेत. ओके. आपला तो कलम बिलम डीप विचारणार नाहीत. आता काय रे, PSI ला कायदे असले तेव्हा मग डीप करा. आता तुम्हाला करायची गरज आहे का एवढं? नाही बाबा. ओके. मग 1 जुलै 2024 पासून देशभर लागू झाले. कधी लागू झाले याच्यावर प्रश्न जास्त येणार. 3 नवीन फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आणि त्यांच्या नावात काय चेंज झालाय, जुना नवा कायदा, याच्यावर प्रश्न येतो का? हो, येणार म्हणजे येणार. ओके. हे महत्वाचा बदल आहे, देशामधला सगळ्यात महत्वाचा बदल आहे हा. कदाचित यामधले कलमही नव्यामधले विचारू शकतात जोड्याजोळामध्ये, पण त्याच्या पलीकडे तेवढं डीप जाणार नाहीत. पण इतकं तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि फौजदारी कायदा सुधारण्यासाठी समित्या 3 पॉइंट महत्वाचे आहेत. एक, कधी लागू झालेल्या आहे, नावात चेंज काय, आणि काय त्यासाठी असणाऱ्या कमिटीज कोणत्या आहेत. रणवीर सिंग समिती, माधव मेनन समिती आणि VS मलिमठ समिती, ह्या 3 समित्या तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. आणि हे ऍप जे आहेत खूप महत्वाचे आहेत बघा. याच्यावर विचारू शकतात का? हो रे. ऍप्लिकेशनवर आपला मला वाटते 17 मध्ये का 16 मध्ये 4 प्रश्न ऍप्लिकेशनवरच होते. मग तसं आपला विचारलं तर मग आपली कोंडी होऊ नये म्हणजे माहित पाहिजे त्या रिलेटेड. सज्ञान ऍप कोणता आहे आणि संकलन ऍप कोणाचा आहे बघा. सज्ञान ऍप हे दोन्ही या कायद्यांबद्दलच आहेत, पण कोणी तयार केले? भारतीय रेल्वेने तयार केले आहे. ती नवीन फौजदारी कायद्याची सखोल माहिती देण्यासाठी सज्ञान हे मोबाईल ऍप्लिकेशन तयार केले. कुणी? भारतीय रेल्वेने. आता हा बघा, संकलन ऍप जो आहे फौजदारी कायद्याच्या बदला दरम्यान संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने तयार केले.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं कडे संकलन ऍप तयार केले. कशासाठी? फौजदारी कायद्याच्या बदलादरम्यान संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून. आणि रेल्वेनं, भारतीय रेल्वेनं संज्ञान ऍप, आता हे तर वाटत नाही की रेल्वेनं तयार केलं म्हणून, बरोबर ना? म्हणून हे काय माहिती पाहिजे का? हो माहिती पाहिजे. या दोन्हीवरही प्रश्न येण्यासारखे आहे. या जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, संज्ञान ऍप कोणाचा आहे विचारायचं. उगाच चलता फिरता फिरता जायचं लायब्ररीमध्ये, पाणी पित पित यायचं. ए सांग रे कुठे संकलन ऍप कशाचा आहे रे? ते संज्ञान ऍप कोणाचा आहे? तू अज्ञान आहेस का रे? तुला संज्ञान ऍप माहित नाही? त्याला म्हणायचं ए जा रे गप तिकडं, कसला प्रश्न येत नाही ते म्हणते. मग ते चिडून जाते. बरोबर. आपण काय अरे ते सांग रे UCC काय ते कुठं कुठं लागू आहे? पहिले गोवा होतं पण आता कोणता आहे? उत्तराखंड. एवढं तरी माहित पाहिजे. हा असं म्हणजे काय खूप डीप आपलं कधीही जात नाही. त्याची समज कोणती समिती आहे? रंजना देसाई. संपलं. तिथं काही जास्त बघत बसायची गरज नाही. कलम कोणता आहे? 44. आपलं बघितलं. बरोबर. खूप डीप जाण्याच्या नादामध्ये वरवरच्या गोष्टी माहिती नसतात आणि त्याच्यामुळे फेल होण्याचं प्रमाण वाढते किंवा मग कमी मार्क येण्याचं प्रमाण वाढते. हा आपण जास्तीत जास्त कंटेंट कव्हर केलं पाहिजे निश्चित. म्हणजे 24 आणि 23 मधल्या बऱ्याच गोष्टी आणि 22 मधल्याही काही गोष्टी जे काय, जसं मी आता लोकायुक्त 22चं सांगितलंय, कारण तो काय झाला का नंतर बदल नाही. मग त्याच्या रिलेटेड एखादा प्रश्न येतो का? हो येऊ शकतो. मग हे कंटेंट जास्तीत जास्त कव्हर करणं, पण ते खूप डीप न जाता कव्हर करणं गरजेचं असते. आता कुठलीही करंटचं जर पुस्तक बघितलं, जर आता समजा म्हणलं सर तुमचं पुस्तक आलं, कोणतीही पुस्तक काढून बघा, त्यामध्ये करे पुस्तकाचे पेजेस भरण्यासाठी का असं ना, आपण खूप काही डेटा अनवॉन्टेड दिलेला असतो. मग तो आपला अनवॉन्टेड डेटा काढून आपला जे लागते ते घेणं गरजेचं असते कुठल्याही पुस्तकामध्ये. असं नाही किंवा ते त्यांनी उगाच दिले पेज भरण्यासाठी नसते, त्यांना ते वाटतं की ह्याच्यावर येऊ शकते. बरोबर. म्हणून प्रत्येक जे काय करंटचं पुस्तक जे असते त्यात अनवॉन्टेड डेटा जास्त असतो. कधी लक्षात ठेवा, जास्तीत जास्त आपल्या गरजेचा असणारा मी तर म्हणतोय 25 ते 30% डेटा असतो. ओके. नारी शक्ती वंदन अधिनियम, द कॉन्स्टिट्यूशन, आणि खूप महत्वाचं आहे. आणि ह्याच्यावर सर राज्यसेवेला येऊन गेले, आता येत नाही. हे डोक्यामध्ये भरलेलं असते पोरांच्या. काय तू कोणाचा उलटा चष्मा रे? त्याच्यावर विचारलाय प्रश्न, बरोबर ना? त्यांच्यावर 3-4 वेळेस 4 पेपरमध्ये कंटिन्यू प्रश्न आले. त्यावेळेस 15, 16, 17चा कालावधी येतो, बरोबर. मग एखाद्या बाबी खूप महत्वाची असेल त्यावर ते अमेंडमेंट आहे, महत्वाची अमेंडमेंट, त्यावर विचारणार का? हो निश्चित विचारणार. ओके, बघूया. चला आता आपण हे विधेयक लोकसभेत 20 सप्टेंबर 2023 रोजी याच्यावर विचारलं होतं राज्यसभेला, 10 सप्टेंबर दिले, बरोबर. हे डीप जाणार का? हो निश्चित डीप जाणार. बघा पहिले हे माहित पाहिजे अधिनियम कधीचा आहे. नारी शक्तीवंदन अधिनियम असं नरेंद्र मोदी यांनी म्हणलेले आहेत आणि ह्या नवीन संसदेमध्ये मांडलेलं हे पहिलंच विधेयक आहे. काय नवीन संसदेत मांडलं हे पहिलंच विधेयक आहे. बघा काय बघा लक्षात ठेवा, आता हे अमेंडमेंट कधीचे आहे? द कॉन्स्टिट्यूशन 106th अमेंडमेंट म्हणजे 106वी घटना दुरुस्ती कायदा कधीचा आहे रे? 2023चा आहे. कायदा म्हणतोय मी. आणि हेच जर विचारलं हे अमेंडमेंट बिल कधीचा आहे? बिल, याचं बिल, अमेंडमेंट बिल, की कायदा झाला रे, कायदा 106वी घटना दुरुस्ती कायदा आहे. आणि याचं जर समजा विधेयक विचारलं तर विधेयक कधीचा आहे? 128वं विधेयक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. एक गोष्टी खूप महत्वाच्या असतात, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही रे. बघा त्यानंतर लोकसभेत या विधेयकाच्या विरोधात कोण कोण, बघा तसं बघितलं लोकसभेमध्ये 20 सप्टेंबर 2023 रोजी आपण मांडलं, 443 मताने. तर राज्यसभेमध्ये 21 सप्टेंबर 2023 रोजी 215 मतांना मंजूर झाले. ते पुढे राष्ट्रपतीची संमती कधी मिळाली याच्यावर विचारू शकतात, बरं का. ही तारीख महत्वाची आहे. 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपतीची संमती मिळालेली आहे. पण आता या 445 मग उरलेले जे दोघं आहेत, कोणी विरोधीत मतदान टाकले त्यावर विचारतात. लोकसभेमध्ये विधेयकाच्या विरोधात मतदान कोणी केले? इम्तियाज जलील आणि असुद्दीन ओवैसी, MIM चे दोघे. ओके, मतदान केले आहे. आणि हे आरक्षण कधी लागू होणार आहे? 2026 नंतर होणाऱ्या जनगणनेच्या आधारे, म्हणजेच त्यानंतरच्या, जे काय आता आपण बघितलंय की बाबा जे काय बघा आता सध्याही जे महाराष्ट्राला, जसं उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत कुठं? लोकसभेमध्ये. आणि विधानसभेमध्ये आपल्या किती आहेत रे बाबा? विधानसभामध्ये 288 जागा आहेत. मग हे जागा कशाच्या आधारे ठरवलेल्या रे? आतापर्यंत 1971च्या जनगणनेच्या आधारे ठरवलेल्या आहे. म्हणजे 1971ला 48 सीट मिळण्या एवढे जागा आपल्या होत्या लोकसभेच्या. मग आता हे का वाढवलं नाही? मग 71 पासून आपण का वाढ बघितली? आता 2011च्या जनगणनेनुसार का केलं नाही? किंवा आता मग असं का म्हणतोय आपण? मतदारसंघाची पुनर्रचना केली पण जागा मात्र डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेल्या नाहीत. मग का? त्याचं कारण एक सांगलं जातंय की बऱ्याच राज्यांनी, मग आपण एकीकडे म्हणतो लोकसंख्या नियंत्रण करा, लोकसंख्या नियंत्रण करा. 1952ला जगातला पहिला देश आहे लोकसंख्या नियंत्रण करणारा. आपल्याला माहित पाहिजे की लोकसंख्या नियंत्रणाचा पहिला प्रयत्न कोणी केला रे?
रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांनी प्रयत्न केलेला आहे. समाज स्वास्थ्य ज्यांचं वृत्तपत्र आहे, माहिती पाहिजे. बघा, मग आता जर समजा जागा वाटून दिल्या, म्हणजे जर समजा 11च्या म्हणजे 11 जनगणनेनुसार युपीनं जास्त ज्यांनी लोकसंख्या जास्त वाढवली त्या राज्याची, त्या जागेत जास्त जागा मिळतील. म्हणजे याचा अर्थ ज्या लोकसंख्या कमी करण्यासाठी ज्यांनी चांगला प्रयत्न केलाय त्यांच्या सीट कमी होतील. कळलं का मला काय म्हणायचं ते? म्हणून आतापर्यंत ह्या सीट अलोकेट केलेल्या नाहीत, वाढवल्या नाहीत. म्हणून 2026 नंतर जी काय जनगणना होणार आहे, आपण जे 87वी घटना दुरुस्ती बघितली की 84 अरे मतदारसंघाच्या पुनर्रचनेसाठी 42वी घटना दुरुस्ती आहे, 84वी आहे आणि 87वी घटना दुरुस्ती आहे. त्याबद्दल विचारू शकतात. ओके, त्याही घटना दुरुस्ती आहे. मग 26 नंतर जी काय जनगणना होईल, बरोबर, आणि 26 नंतर जी जनगणना होईल त्यानंतर ही पुनर्रचना केली जाईल. आणि ही पुनर्रचना केल्यामुळं जे जागा वाढणार आहेत संसदेमध्ये त्याच्यासाठी पहिलंच नवीन संसद बांधून ठेवली. आज जाओ जितने ही आ जाएंगे हम हमारे, पहिले किती होते 552 फक्त बसायचे लोकसभेच्या सभागृहामध्ये, आता 888 बसतात. एवढं मोठं का करून ठेवलं रे? त्यांना माहिती आहे की एवढे तरी लोकसंख्या सीट वाढवणार आहे आम्ही. बरोबर, पहिलंच घर बांधून ठेवले. बरेच जण काय करतात रे, उदाहरण सांगतो तुम्हाला, काय बरेच जण असे म्हणजे त्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी करून ठेवतात. असं मी उदाहरण जास्त देत नाही, ठीक आहे. बघा, 26 नंतर जी काय जनगणना होणार आहे ना त्याच्यामध्ये, ओके, त्यानंतर ह्या सीट वाढवणार आहेत. ओके, लोकसभा आणि राज्याच्या विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारं विधेयक आहे, बरोबर. आणि 128वं घटना दुरुस्ती विधेयक करून 106वी घटना दुरुस्ती 2023 पारित करण्यात आलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी विधेयकाला नारी शक्तीवंदन अधिनियम असं म्हणलेलं आहे. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये सादर होणारं हे पहिलंच विधेयक आहे. महत्वाचे आहे, सगळे पॉईंट महत्वाचे आहेत. पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभांना हे विधेयक मात्र लागू होणार नाही. म्हणजे 33% रिझर्वेशन कधी लागू होईल? जेव्हा 2026 नंतर जे काय जनगणनेनंतर जी काय नवीन संसद बसेल, जे काय नवीन लोकसभा येईल किंवा विधानसभेच्या येतील त्यावेळेस. आता आपण बघतोय खरे एक राष्ट्र एक निवडणूक, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आपण रिक्रूट केलेली आहे त्या म्हणजे तिथे विचारू शकतात एक देश एक निवडणूक, त्याबद्दल विचारू शकतात. मग त्याचाही प्रयत्न आपला चालू आहे. मग लक्षात ठेवा रे, 128वं घटना दुरुस्ती विधेयक आहे, नारी शक्तीवंदन विधेयक, आणि नवीन संसदेत मांडलेलं पहिलंच विधेयक आहे. 106वी घटना दुरुस्ती 2023 ची आहे. या कशासाठी आहे? लोकसभा आणि विधानसभामध्ये रिझर्वेशन देण्यासाठी आहे. मग 108वं घटना दुरुस्ती विधेयक पण काय काढून बघा, म्हणजे तुम्हाला सांगतोय मुद्दाम का ते तसंच प्रयत्न केलं होतं त्यावेळेस. म्हणजे त्याचं 108 आहे का 110 आहे बघा, काढून बघा. 108वं घटना दुरुस्ती विधेयक म्हणतोय, तर मग काढून बघायचं. ओके, त्यानंतर खरे जर मनरेगामध्ये 33% महिलांना रिझर्वेशन आहे. 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीमध्ये महिलांना 33% रिझर्वेशन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाही सर 50% आहे. अरे बाबा, घटनात्मक दृष्ट्या 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीमध्ये 33% आहे. महाराष्ट्रानं स्वतः 50% दिले वाढवून, बरोबर. प्रत्येकच राज्यामध्ये 50% आहे का? निश्चित नाही. 50% रिझर्वेशन देणारं पहिलं राज्य बिहार आहे, बरोबर ना. कुठं कुठं रिझर्वेशन किती टक्के आहे महिलांना नाही माहित पाहिजे. आता नवीन संसद बघू, म्हणजे कळालं का रे. नारी शक्तीवंदन विधेयक बघा, द कॉन्स्टिट्यूशन करे 106वी घटना दुरुस्ती कायदा 23 आहे आणि 128वं घटना दुरुस्ती विधेयक आहे. आणि लोकसभेत मंजूर झालं 20 सप्टेंबर आणि राज्यसभेमध्ये 21 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर, केवळ 6-7 दिवसामध्ये राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली. आणि 445 मतांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 215 मतांनी मंजूर झालेलं आहे. आणि लोकसभेमध्ये विरोधात इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवैसी यांनी विरोधात मतदान केले आहे. ओके, आणि याची कायसाठी आहे? लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना, विधानसभा आणि लोकसभा लक्षात ठेवा, जो राज्यसभा देतील मुद्दा, आम्ही तर विधानसभेचा विधान परिषद देतील तरी हा म्हणते काय फक्त 33% वर लक्ष असते भाऊचा तिथं पेपरमध्ये. उगाच सिली मिस्टेक करून येते, व्यवस्थित वाचायचं नाही, काय नाही. अशाला ना कानपट्टीत द्यायला पाहिजे. खरंच सांगतो बरं का, दुसरं कोण देऊ शकत नाही या वयात. आपण स्वतःच मारून घ्यायचं पोरो, कोणीच देऊ शकत नाही तुम्हाला. खरं सांगतोय. हे कसंही बोलते रे मास्तर, काय रियालिटी आहे रे. आपलं वाटलं पाहिजे, कॉन्फिडन्स वाटला पाहिजे, मी होणार आहे यावेळेस. नुसतं होणार आहे म्हणजे होते का रे? त्या लेवलचं माझे प्रयत्न पाहिजे. ओके, आणि नारी शक्तीवंदन कोणी म्हणले? नरेंद्र मोदी यांनी म्हणलेलं आहे. ओके, चला आता नवीन संसद भवनाचं उद्घाटन 28 मे 2023 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त. विचारू शकतात कोणाच्या जयंतीनिमित्त उद्घाटन ठेवलेलं आहे, कोणाच्या हस्ते उद्घाटन झाले?
नरेंद्र मोदी. बऱ्याच जणांनी त्यावेळेस करे की बाबा चला खरं तर कोणाच्या हस्ते व्हायला पाहिजे, राष्ट्रपती यांच्या हस्ते व्हायला पाहिजे, मग का मोदींनी स्वतःच्या हस्ते का केलं, म्हणून बऱ्याच करे विरोधी पक्षांनी मात्र त्यावेळेस टीका केली होती. हे संसद भवन सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. विचारू शकतो ना. नवीन संसद भवनाची वैशिष्ट्य रचनाकार बिमल पटेल बांधणी टाटा प्रोजेक्ट लिमिटेडनं केलेल्या एकूण मजले 4 आहेत. आसन क्षमता बघा लोकसभेमध्ये 888 आहे नवीन. पूर्वी किती होती रे? 552 होती. आणि इथं राज्यसभेमध्ये किती होती? 250 होती. आता किती आहे? 384 आहे. आणि इथं 888. आणि संयुक्त जे काय अधिवेशन भरायचं आहे त्या ठिकाणी त्या हॉलची आसन क्षमता आता 1272 केले. संयुक्त एखादा हॉल आहे त्याच्या संयुक्त मध्ये 1272 करून टाकले डायरेक्ट. या किती पण आता लोकसभा अध्यक्षाच्या खुर्चीजवळ याच्यावर राज्यसभेला प्रश्न आला बघा. याच्यावरही विचारलाय. आणि कशावर विचारलाय रे? याच्यावर विचारलं उद्घाटन वगैरे. ओके ठीक आहे. लोकसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीजवळ सेंगोलची स्थापना केली. सेंगोलची कशाची? सेंगोल. तो तमिळनाडू मधला सेंगोल. ओके. आणि नवीन भारतीय संसदेची इमारत अमेरिका, चीन आणि रोमानियाच्या संसद भवनानंतर जगातली 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि संसदेची जुनी इमारत आता संविधान सदन म्हणून ओळखली जाणार आहे. आणि रचना जर म्हणलं तर राज्यसभेची रचना कमळासारखी आहे. विचारलं याच्यावर राज्यसभेला. आणि लोकसभेची रचना मोरासारखी आहे. आता सर विचारलं म्हणून दिलात का? तुम्ही याच्या अगोदरच्या आपल्या कंबाईनच्या पुस्तकात काढून बघा. मी जेवढेही 6 प्रश्न कंबाईनच्या याच्यामध्ये आहेत आपले करंटचे प्रश्न, मी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पॉलिटी असला पॉलिटी सोबत 2 पेजेस करंटचे प्रत्येक वेळेस देत असतो. इकॉनॉमिक्सला इकॉनॉमिकच्या पाठीमागं 6 प्रश्न राज्यसभेची विचारली आणि त्यामध्ये एकही सेंटेन्स नाही असं दाखवा मला. ओढून तर आणलं नाही कुठे. ओके. स्वामीनाथन यांच्यावरला प्रश्न आहे, नारी शक्तीवंदन विधेयकवरला आहे, नवीन संसदेवरला आहे, हंगर इंडेक्सवरला आहे. असे बरीच कार्य की कस्तुरंगन तर कुठेही आला असता. ओके. म्हणजे अशी जवळजवळ 6 प्रश्न कार्य आपल्या कंबाईन मधले आलेले आहेत. आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आपला. ओके. आता इथं बाकी काही बघा अजून काय लक्षात ठेवायचं ठेवू शकता बघा. खर्च 971 कोटी रुपयाला नवीन संसद बांधण्यासाठी. 83 लाख जुन्या संसदेला लागले होते. 83 लाख रुपये केवळ. आता 971 कोटी रुपये नवीन संसदेला बांधण्यासाठी खर्च आलाय. त्यानंतर प्रवेशद्वाराजवळ 6 संरक्षक मूर्ती आहेत. कोणते? 6 कोणकोणते संरक्षक मूर्ती आहेत विचारू शकतात. कोणकोणते आहेत लक्षात ठेवा बघा रे बघा. लिहून ठेवा तुम्ही. गज गणपती करे हत्तीचा, गज, गरुड, मकर, हंस, शार्दूल आणि अश्व अशा 6 मूर्ती आहेत. ओके. आणि आणि क्षेत्र म्हणला तर 64,500 स्क्वेअर मीटर आहे. 64,500 स्क्वेअर मीटर आहे. ओके. त्रिकोणी आकार आहे नवीन संसद भवनाची. ओके. आणि जुनी संसद भवन रचना सर एडविन लुटियन्स व हार्बर्ट वेकर यांनी केलंय. उद्घाटन जानेवारी 1927 मध्ये झालं होतं जुन्या संसदेचं. 1927 मध्ये झाले जानेवारी. भारतीय निवडणूक आयोगानं 10 एप्रिल 2023 रोजी आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलाय. दिल्ली कुठं हे महत्वाचं बघा. त्यांना मिळालं हे महत्वाचं नाही. कोणकोणत्या ठिकाणी त्यांना 4 राज्यामधल्या निवडणुकीत अपक्षाला चांगली कामगिरी केली म्हणून दिल्ली, गोवा, पंजाब, गुजरात या ठिकाणी त्यांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला म्हणून त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. बरोबर. आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला कोणाकोणाचा? राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांचं मात्र राष्ट्रीय पक्ष गेलेलं आहे. ओके. आणि पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी 1952 ला किती राष्ट्रीय पक्ष होते रे? 14 राष्ट्रीय पक्ष होते. सध्या 6 राष्ट्रीय पक्ष आहेत केवळ. कोणकोणते? भारतीय जनता पार्टी स्थापना वगैरे विचारू शकतात पॅच द पेअर मध्ये. ओके. आणि राष्ट्रीय काँग्रेस 1985 ची आहे का? 1885 ची आहे. 1800 आहे बरं का, लक्षात ठेवा. 1980 ची आहे. तर इथं लगेच 1919 वाटत. ओके. कम्युनिस्ट पार्टी कसं आहे? सीपीआय मार्क्सवादीची वगैरे कधी? 1964, 1984 बहुजन समाज पार्टी आणि आप 2012चा आहे आणि 2013 ची नॅशनल पीपल्स पार्टी. फक्त 6 आता काय राष्ट्रीय पक्ष आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा कशाला मिळतो? ते एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवेल तेव्हा हे पॉलिटीचा भाग आहे खरं तर. म्हणजे त्या पक्षाला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही 4 आता जे आपण 4 राज्य बघितले किंवा अधिक राज्यामध्ये एकूण वैध मताच्या 6% मतं आणि 1 किंवा अधिक राज्यामधून लोकसभेच्या 4 जागा तरी प्राप्त झाल्या पाहिजे किंवा 3 राज्यामधून सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 2% जागा 543 पैकी 11 जागा जिंकल्या पाहिजे किंवा त्या पक्षास किमान 4 घटक राज्यामध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. तर मग राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळतो.
आता जालना 29वी महानगरपालिका झालेली आहे. जालना मराठवाड्यातली 5वी आणि राज्यातली 29वी महानगरपालिका आहे. जालना बियाण्याची पंढरी म्हणतात, स्टील हब म्हणून ओळखला जातंय. ओके, आसाम टीच्या वगैरे बरेच टीच्या आहेत. सर्वाधिक महानगरपालिका असलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र, 29 आहेत. दुसरं कुठेही नाहीत एवढ्या. आणि सर्वाधिक महानगरपालिका असला जिल्हा ठाणे आहे, जो 6. आणि सर्वात मोठी महानगरपालिका पुणे आहे क्षेत्रफळानं. ओके, आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत पुणेच आहे, पिंपरी चिंचवड आहे, सॉरी, मला माहित पाहिजे आपल्याला. आणि सगळ्यात जुनी महानगरपालिका म्हणला तर बृहमुंबई आहे, बृहमुंबई आहे. ओके, आणि देशातली पहिली म्हणला तर मद्रास आहे. संसदरत्न पुरस्कार 2023, संसदरत्न पुरस्कार विजेता 13 खासदारांना, महाराष्ट्रातील 4 खासदारांना. ओके, एकूण 13 आणि महाराष्ट्रातल्या 4. कोणकोणते? अमोल कोल्हे राष्ट्रवादी पक्ष, शरदचंद्रजी पवार, गोपाळ शेट्टी भाजपा, हिना गावित भाजपा, फौजिया खान राष्ट्रवादी, अशा 4 जणांना महाराष्ट्राच्या संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि एपीजे अब्दुल कलाम जीवनगौरव पुरस्कार टी के रंगराजन यांना मिळालेला आहे. आणि हा पुरस्कार 2023 मध्ये प्रथमच प्रदान करण्यात आला. संसदरत्न पुरस्काराची स्थापना 2010 मध्ये झालेली आहे. म्हणजे भारत सरकारकडून दिला जात नाही, कोणाकडून दिला जातो बघा? प्राईम पॉइंट फाउंडेशन आयोजन करत. तसंच IIT मद्रासच्या सहकार्याने हा पुरस्कार सुरू करण्यात आला. IIT मद्रास आणि प्राईम पॉइंट फाउंडेशन यांच्या मदतीने हा संसद रत्न पुरस्कार दिला जातो. संजीव खन्ना नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठतेमध्ये द्वितीय क्रमांकावर असले, आता त्याच्यामुळे त्यांनी संजीव खन्ना जे काय आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया झालेले आहेत. ओके, चंद्रचूड यांच्या नंतर ते आता 51वे सरन्यायाधीश झालेले आहेत. मग त्यांच्याबद्दल डिटेल माहिती ठेवा. पण माझ्या मते चंद्रचूड यांच्यावर विचारू शकतात, जर विचारलं तर. का? कारण इतकं लेटेस्ट विचारतील याची शाश्वती मलाही नाही, पण सांगता येत नाही. अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिसेंबर 23 मध्ये त्यांची नियुक्ती केलेली आहे. नालसाच्या प्रमुखपदी भारतीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा स्थापना 1955 झाले. विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 नुसार 95 मध्ये या नालसाची स्थापना झाली. नालसाच्या अध्यक्षपदी संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे उद्दिष्ट काय? न्यायव्यवस्थेचा भार कमी करणं आणि खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी लोक अदालतचे आयोजित करणं हे नालसाचं उद्देश होतं. प्रजासत्ताक दिन 2024, 26 जानेवारी 2024 रोजी भारताने आपला 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केलाय. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणला तर परेडची संकल्पना विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी असं परेडची संकल्पना होती. विचारू शकतात प्रमुख पाहुणे कोण होते रे यावेळेस? 24च्या वेळेस विचारतील, कारण 75वा प्रजासत्ताक दिन आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष. ओके, म्हणजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, लक्षात ठेवा बरं का. आता 74व्या म्हणला तर अब्देल फताह अल सिसी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते. 26 जानेवारी 1950 रोजी झालेल्या पहिल्या परेडमध्ये इंडोनेशियाचे सुकार्ना हे प्रमुख पाहुणे होते. मी अभ्यास करायचो त्यावेळेसही सुकार्ना वाचायचो. बरोबर, म्हणजे पहिले तर सगळ्यालाच अभ्यास करावा लागते. त्यामुळे आता मला लक्षात आलं का रे सुकार्ना होते. दिनाच्या परेडमध्ये फ्रेंच लष्करी तुकडी सहभागी झाली होती. प्रथमच फ्रेंच हवाई दल कर्तव्य पथावरील फ्लाय पास्ट मध्ये सामील झाले. फ्लाय पास्ट मध्ये सामील होणारा फ्रान्स हा पहिला देश आहे. बघा कोणता देशाचा परेडमध्ये सहभाग झाला विचारतात? फ्रेंच. ओके, या परेडमध्ये प्रथमच सर्व महिलांच्या त्रिसेवा दलाचा भाग घेतला. परेडमध्ये आर्मी मिलिटरी पोलिसांच्या कॅप्टन संध्या यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला त्रिसेवेची पहिल्यांदाच सहभागी झाली होती. परेडसाठी पहिल्यांदाच देशातील 1500 शेतकऱ्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले. बघा महत्वाचं आहे, 1500 शेतकऱ्यांना. सर्वोत्कृष्ट चित्ररथ बघा राज्य कोणत्या राज्याला मिळाले विचारतात बरं का? ओडिसाला मिळाले ज्युरीद्वारे. संकल्पना विकसित भारतातील महिला सक्षमीकरण. राज्य ऑनलाईन मतदानाद्वारे मला तर गुजरातला मिळाले आहे. महाराष्ट्राच्या वतीनं कोणतं चित्ररथ हे करण्यात आलं होतं? म्हणजे मिळालं नाही महाराष्ट्राला, पण राज्य कोणाला? ओडिसाला मिळाले. पण महाराष्ट्राच्या वतीनं भारतीय लोकशाहीचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात आलं होतं महाराष्ट्रातून. ओके, बघा अशा प्रकारे आपण फक्त काही गोष्टी या राजकीय घडामोडीच्या बघितलेल्या आहेत. अजून बऱ्याच गोष्टी राजकीय घडामोडीच्या राहिलेल्या आहेत, जसं की आत्ताची आपली विधानसभा निवडणूक असेल, म्हणजे बऱ्याच गोष्टी जसं की नियुक्त्या असतील, म्हणजे जे की आपण संजीव खन्ना जे असतील किंवा मग कॅग असतील किंवा आपल्या ओम बिर्ला जे असतील, अशा बऱ्याच जे काय महत्वाच्या घडामोडी अजून आपल्या राहिलेल्या आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. म्हणजे उद्या पण आपल्याकडे म्हणजे राष्ट्रीय म्हणजेच राजकीय घडामोडी त्यामधल्या होतील आणि राष्ट्रीय घडामोडी जो काय 2-3 दिवस आपला चालेल. ओके, धन्यवाद मित्रांनो.